त्यावेळेला एक मोठी बातमी येते ती पाहूयात। राज्य सरकारला हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय। अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकरता राज्यात देण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टी विरोधातली याचिका फेटाळण्यात आली। जनहित याचिकेचा वापर हा काळजीपूर्वक करायला हवा आणि केवळ प्रसिद्धीसाठी त्याचा वापर होऊ नये आणि विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याचं भान राखायला हवं असं कोर्टाने सुनावलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, उद्याची जी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे त्या विरोधात याचिका जी केली होती कोणी आणि त्याचं काय झालं पुढे? श्वेता, खरं तर कायद्याचे विद्यार्थी महाराष्ट्र आणि गुजरातचे 4 विद्यार्थी शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल आणि खुशी बागिया या चौघांनी खरं तर हे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि ही याचिका दाखल केली होती। पण मुळात याचिकेला जो आधार दिला जातो त्या याचिकेच्या आधारासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट सुद्धा त्यांनी केले नाही। 1968चा जो सगळ्यात मुख्य अध्यादेश जो होता त्याचा सुद्धा समावेश त्याच्यात होता नाही। याचिका तर उच्च न्यायालयाने फेटाळली, म्हणजे की न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि नीला गोखले यांच्या 20 सदस्य खंडपीठाने याचिका फेटाळताना या 4ही विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या कागदपत्रे सुद्धा दिल्या आहेत। महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडली होती। म्हणजे हा राज्य सरकारला मोठा दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। पण त्याचबरोबर जी सार्वजनिक सुट्टी देण्याचा अधिकार 1968च्या GR अन्वये गेल्या 54 वर्षांपासून खरं तर राज्य सरकारचा अधिकार अबाधित आहे। राज्य सरकार याचा वापर करतं। आणखीन एखादा योग्य त्या समुदायाला आपल्याला सार्वजनिक आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून कायद्याने दिलेली परवानगी आणखीन मुभा आहे। याचा गैरफायदा आणखीन दुरुपयोग ही लोक करतायत। ज्या प्रकारे एका रात्रीतनं कोणी या याचिकेला विरोध करतं हा शहरी नक्षलवादाचा प्रकार आहे। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या सुभाष झा यांनी याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक ताशेरे ओढले। विशेष म्हणजे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी आपल्या निकाल पत्रामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे। याचिकेचा मूळ हेतू काय, पुरेशी माहिती का नाही, माध्यमात याचिकेची माहिती कशी गेली आणि सुनावणी दरम्यान केलेल्या आरोपांचं काय, हायकोर्टानं या उपस्थित केलेल्या प्रश्नांवर याचिका करताना उत्तर देणं सुद्धा अवघड होऊन गेलं होतं। याचमुळे हा राज्य सरकारला मोठा दिलासा होत असतानाच अशा प्रकारे याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मोठी चपराक मानली जाते। श्वेता, बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।